नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी गुडविल नॉलेजच्या चित्रफितीच्या माध्यमातून तत्पुरुष समास बघणार आहोत. कालच्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण अव्ययीभाव समास याचा अभ्यास केला. त्याचा अभ्यास करत असताना आपण काल सामासिक शब्द, विग्रह आणि त्याचा समास कसा होतो हे बघितलं. अव्ययीभाव समासामध्ये संस्कृत उपसर्ग आणि फारसी उपसर्ग तसंच द्विरुक्ती होऊन जे काही शब्द अव्ययीभाव समासामध्ये समाविष्ट केले जातात त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. आजच्या प्रकरणामध्ये आपण तत्पुरुष समासाचा अभ्यास या ठिकाणी करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पुस्तकी जी व्याख्या आहे, पुस्तकाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध जी व्याख्या आहे ती व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. ती व्याख्या पुढील प्रमाणे आहे. ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्तीचा प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हटले जाते. अशी या पद्धतीची व्याख्या या ठिकाणी तुम्हाला दिसते. तर याचा थोडक्यात अर्थ काय आहे, समोर काय लिहिलं आहे. ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हटलं जातं. थोडक्यात काय, तर ज्या समासात दुसरा शब्द प्रधान असतो म्हणजे काय, महत्त्वाचा असतो, ज्याला जास्त महत्त्व दिलं जातं दुसऱ्या शब्दाला, त्या समासाला तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. ह्या तत्पुरुष समासामध्ये आपल्याला खालील बाबी अभ्यासायच्या आहेत. विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदं जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ही व्याख्या आपल्याला या ठिकाणी काय सांगते की ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदं जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. वरील उदाहरणात वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या आपल्याला दिसून येतात. आता हे विभक्ती प्रत्यय काय आहे, तत्पुरुष समासामध्ये विभक्ती प्रत्यय म्हणजे काय, विभक्ती प्रत्ययाचे प्रकार कुठले कुठले आहेत, तर सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याला विभक्ती तत्पुरुष समास याचा अभ्यास करत असताना विभक्ती याचा अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे. काय विभक्ती प्रत्यय म्हणजे काय, तर नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा जो काही संबंध आहे तो संबंध दर्शवताना काही विकारी शब्द वापरले जातात. त्या विकारी शब्दांना विभक्ती असं म्हटलं जातं. जसं की कृष्णाला, ला हा काय झाला, हा झाला प्रत्यय. तर ला हा जो प्रत्यय आहे याला विभक्ती प्रत्यय असं म्हटलं जातं. तो विभक्ती प्रत्यय कुठला आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. आता खाली जी उदाहरणं दिलेली आहेत, कृष्णाश्रित असा उदाहरण दिले, तर कृष्णाला आश्रित, तर कृष्णाला या शब्दामध्ये कृष्ण या शब्दाला ला हा प्रत्यय लागलेला आहे. तो कुठला विभक्तीचा आहे, तर द्वितीय या विभक्तीचा आहे. समोर अनेक उदाहरणं दिलेली आहे, ती उदाहरणं अभ्यासणं फार गरजेचं आहे. ते उदाहरणं अभ्यासत असताना आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे की कुठल्या पद्धतीची प्रत्यय विभक्ती प्रत्यय त्या शब्दांच्या मागून जोडले गेलेले आहे. देशागत, प्रयत्नसाध्य, नंतर खाली दिले तोंडाने पाठ, खाली तोंडाने पाठ. आता ने हा जो आहे सला ते सला नाते म्हणजे तो आहे तृतीय या विभक्तीचा प्रत्यय आहे, बरोबर. हा जो ने आहे तो तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे. नंतर दिले गुणदोष, बुद्धिजड, भक्तिवश, दारिद्र्य, ईश्वर निर्मित, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण हा आहे चतुर्थी या विभक्तीचा प्रत्यय. नंतर समोर काय दिलंय, गायरान, पोळपाट, वाटखर्च, पूजाद्रव्य, बाईलवेडा, ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, ऊनहून म्हणजे पंचमीचा जो पंचमी जी विभक्ती आहे त्या विभक्तीचा जो काय प्रत्यय आहे तो ऊनहून, ऋणातून म्हणजे ऋणातून हा शब्द बोलताना ऊन असा उच्चार होतो म्हणून तो पंचमीचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर काय दिलेलं आहे, सेवानिवृत्त, गर्भ श्रीमंत, जातीभ्रष्ट, चोरबय, जन्मखोड, राजपुत्र,
राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र, चा षष्टीचा प्रत्यय लागलाय. देवपूजा, राजवाडा, घौडदौड, धर्मवेड, अंबराई, घर जावाई, घरातील जावाई, सप्तमीचा प्रत्यय या ठिकाणी लागलाय. नंतर काय दिलंय, स्वर्गवास, वनभोजन, पोटशूळ, कृपमंडूक, घरधंदा. या पद्धतीची उदाहरणं आपल्याला या विभक्ती तत्पुरुष समासामध्ये पाहायला मिळतात. ओके. त्यानंतर काय आहे खाली विभक्ती तत्पुरुष समास हा झाला, याचा पहिला प्रकार झालाय. तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर ते खाली त्याचा दुसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. दुसरा प्रकार काय आहे की अलुक तत्पुरुष समास. तर अलुक तत्पुरुष समासामध्ये आपल्याला काय आढळतं की ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. अलुक म्हणजे काय तर लोप न पावणारा, म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. आता अलुक तत्पुरुष समासामध्ये जे काही उदाहरणं आहेत ते फार कमी उदाहरणं आहेत आणि ती उदाहरणं जशीच्या तशी बऱ्याच वेळा परीक्षेमधून आपल्याला विचारले गेलेली आहेत. एक वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये तो शब्द असतो आणि तो ओळखायचा असतो आपल्याला की हा नेमकं कुठल्या समासातील आहे. तर कुठले कुठले उदाहरणं दिली आहे तर खाली उदाहरणं दिलेली आहे बघा. अलुक तत्पुरुष समासामध्ये काय, तोंडी लावणे, पाठी घालणे, तोंडी लावणे, पाठी घालणे, अग्रेसर, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आणखी काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. युधिष्ठर, पंकेरुह, सरसीज हे उदाहरणे सुद्धा आपल्याला अलुक तत्पुरुष समासामध्ये अभ्यासायला मिळतात. त्याच्यानंतर काय आहे, त्याचा तिसरा प्रकार म्हणजे उपपद तत्पुरुष समास. त्यालाच काय म्हटलं जातं, कृदंत तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असून व ते दुसरे पद धातुसाधित किंवा कृदंत म्हणून त्या शब्दात येते, तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही, अशा समासात कृदंत तत्पुरुष समास असे म्हटले जाते. उदाहरणार्थ काय उदाहरणं दिलेली आहे बघा. ही सगळी व्याख्या तुम्हाला कदाचित या ठिकाणी कळणार नाही. ही सगळी जी व्याख्या आहे ही व्याख्या तुम्हाला कळणं फार अवघड आहे. ही व्याख्या लक्षात न ठेवता तुम्ही एवढं जरी आज, सुख, जल हे सर्व धातू आहेत. हे सर्व धातू आहेत. नंतर दुसऱ्या पदात त्याचे रूपांतर धातू साधितांमध्ये झालेले आहे, म्हणून ते उपपद तत्पुरुष समासाची उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. नंतर लाकूड तोडणारा, लाकूड तोड्या, आग लावणारा, आग लाव्या, गृहस्थ जे घरामध्ये राहणारा. नंतर कामकरी, काम करणारा, कुंभकर्ण झोपा काढणारा, मार्गस्थ म्हणजे मार्गी असलेला, मार्गस्थ म्हणजे मार्गावर असणारा, वाटसरू म्हणजे वाटेवरून प्रवास करणारा. ही उदाहरणं आपल्याला या समासामध्ये सांगता येतील. कोणता समास आहे तो, काय लिहिलेले इकडे, उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समासामध्ये नारा, नारी असे जर प्रत्यय जोडले जात असतील तर काय समजायचं त्याला, नारा, नारी जर प्रत्यय जोडलेले जात असतील तो उपपद तत्पुरुष समास या समासाचे उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतरचा त्याचा जो काही प्रकार आहे तो प्रकार दिलेला आहे खाली. नत्र तत्पुरुष समास. नत्र नाही म्हणता येणार याला, नन तत्पुरुष समास असं म्हणायचं आहे. नत्र नाहीच आहे ते, नत्र हे चुकून म्हटलं जातं आहे, नत्र नाही आहे. नत्र, त्र जो दिसतोय ना तो आपल्याला, तो त्र नाही आहे. तो त्र नसून त्याचा उच्चार जो काही न वाणाचा असतो तशा पद्धतीचा अनुनासिकासारखा त्याचा उच्चार होत असतो. नत्र नाही म्हणायचं त्याला. नन तत्पुरुष समास म्हणजे काय, ज्या तत्पुरुष समासातील प्रथम पद हे नकारार्थी असते. काय म्हणतायत ते, ज्या तत्पुरुष समासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नन तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजेच ज्या समाजातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवितात त्यांना नन तत्पुरुष समास असे म्हटले जाते. आता ह्याच्यामध्ये असे प्रत्यय जोडले जातात त्या शब्दाच्या अगोदर अन, न, ना, बे, नी, गैर इत्यादी जे नकारार्थी प्रत्यय असतात ते नन तत्पुरुष समासामध्ये जोडले जातात.
त्याचे उदाहरणं म्हणून आपल्याला काय काय बरं उदाहरणं पाहता येतील? हे बघा, काय उदाहरणं दिलेली इकडे? अयोग्य म्हणजे योग्य नसलेला, अज्ञान ज्ञान नसलेला, अहिंसा हिंसा नसलेला, निरोगी म्हणजे रोग नसलेला, निर्दोष म्हणजे दोषी नसलेला. ही उदाहरणं आपल्याला न तत्पुरुष समासामध्ये अभ्यासता येतील. त्यानंतरचा त्याचा प्रकार काय आहे? खाली एक प्रकार दिलेला आहे की कर्मधारय तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये कर्मधारय तत्पुरुष समासात अभ्यास करत असताना त्यांनी व्याख्या या ठिकाणी काय दिलेली? ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय समास, कर्मधारेय तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. काय व्याख्या दिली त्यांनी? ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात आणि त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारय म्हणून ओळखलं जातं. अशी व्याख्या या ठिकाणी दिलेली. फार अवघड व्याख्या अशी तुम्हाला वाटत असेल, तुमच्या लक्षात राहत नसेल तर खूप सोपं मी तुम्हाला सांगते. कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये काय असतं? विग्रह करत असताना, विग्रह म्हणजे आपण मगाशी बोललोय, विग्रह मी तुम्हाला सांगितलं, विग्रह करत असताना असा, असे, सारखे, हेच, रूपी हे शब्द वापरावे लागतात. त्या शब्दांच्या माध्यमातून कर्मधारय तत्पुरुष समास असल्याचं आपल्याला ओळखता येतं. जसं की नील असे कमल. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की विग्रह करताना असा, असे, सारखे, हेच, रूपी ह्या शब्दांचा उपयोग केला जातो. हे शब्द वापरायचे असतात. नीलकमल, नील असे कमल असे हा शब्द आला. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. त्यानंतर काय? पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष असा शब्द आलेला आहे. महादेव, महान असा देव. पितांबर, पीत असे अंब ज्याचे पिवळे अंबर वस्त्र. नंतर काय दिलेले? मेघासारखा काळा, मेघश्याम. चरण हेच कमळ, चरण कमळ. खडी साखर, खड्यासारखी साखर. तपोबळ, तप हेच बळ. या पद्धतीची उदाहरणं आपल्याला कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये अभ्यासायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्मधारय तत्पुरुष समास जो आहे तर या समासाची अजून 5 ते 6 प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतील. त्यानंतर काय दिलंय? यानंतरचा या कर्मधारय तत्पुरुष समासानंतरचा त्याचा जो प्रकार आहे कर्मधारय तत्पुरुष समास, या समासामध्ये आपल्याला खालीलप्रमाणे त्याचे प्रकार अभ्यासायचे आहेत. तर ते कुठले प्रकार आहेत? तर त्याचे 7 प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. विशेषण पूर्वपद कर्मधारय. तर जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद हे विशेषण असते अशा समासाला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हटलं जातं. जसं की महादेव, महान असा देव हे उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतील. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन हे उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघता येतील. लघुपट, लहान असा पट हे विशेषण पूर्वपद कर्मधारय समासामध्ये आपल्याला अभ्यासता येतात. त्याच्यानंतर कर्मधारयचाच जो प्रकार आहे तो काय आहे? खाली दिलेला आहे. विशेषण उत्तरपद कर्मधारय. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद उत्तरपद कर्मधारय असे म्हणतात. उदाहरणार्थ पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. मुख कमल, मुख हेच कमल. नंतर काय दिलेलं आहे त्यांनी उदाहरण? वेषांतर, अन्य असा वेश. खाली दिलंय भाषांतर, अन्य अशी भाषा. या पद्धतीचे उदाहरण आपल्याला विशेषण उत्तरपद क्रियापदामध्ये अभ्यासता येतील. त्यानंतर काय आहे? विशेषण उभयपद कर्मधारय हा प्रकार दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात, दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासाला विशेषण उभयपद कर्मधारय असे म्हणतात. उदाहरणार्थ लालभडक असा. खाली परत त्यांनी उदाहरण दिले. श्याम सुंदर असा. काळाभोर,
काळाभोर असा, पांढरा शुभ्र, पांढरा शुभ्र असा, हिरवागार, हिरवागार असा, कृष्णधवल, कृष्णधवल असा. या पद्धतीची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतील. विशेषण उभयपद क्रियापदामध्ये आपण खालील प्रमाणे जी उदाहरणं बघितलेली आहे. त्याच्यानंतर उपमान पूर्वपद कर्मधारेय. उपमान शब्दाच्या मुळाशी जाऊन हा समास समजून घेऊ शकता. काय म्हणता येते की जेव्हा कर्मधारेय सामासिक शब्दात पहिले पद अव्यय असेल, पहिलं पद जे आहे ते अव्यय असेल, अव्यय असेल त्याचा विशेषणासारखा उपयोग केला जातो, त्या समासाला अव्यय पूर्वपद कर्मधारेय समास असे म्हणतात. आता त्याच्यामध्ये अव्यय पूर्वपद म्हणजे काय, तर योग हा शब्द आहे, तर त्याला सु हा अव्यय लागून सुयोग असा शब्द तयार झाले. सुपुत्र, सु म्हणजे चांगला असा पुत्र. सुगंध, त्यांनी उदाहरणं दिलेली आहे खाली. सुगंध, सु म्हणजे चांगला असा गंध. सुनयन, सु म्हणजे चांगला, चांगले डोळे असणारे म्हणजे सुनयन. कुयोग म्हणजे वाईट योग असणारा कुयोग. कुपुत्र, वाईट पुत्र असणारा कुपुत्र. या पद्धतीची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघता येतात. त्या अव्यय पूर्वपद कर्मधारेय समासामधील ही उदाहरणे या ठिकाणी आपण बघितली. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, रूपक कर्मधारेय समास जो आहे. रूपक कर्मधारेय समासामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. जेव्हा कर्मधारेय सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात. काय म्हटलंय त्यांनी की जेव्हा कर्मधारेय सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात तेव्हा अशा समासाला रूपक कर्मधारेय समास असे म्हणतात. विद्याधन, विद्या हेच धन म्हणजे विद्येलाच जणू धन म्हटलेलं आहे. यशोधन, यश हेच धन. तपोबल, तप हेच बल. काव्यामृत, काव्य हेच अमृत. ज्ञानामृत, ज्ञान हेच अमृत. ह्या म्हणजे इथे तुम्हाला कळतंय का काय म्हटलंय त्यांनी की आपल्याला हे बघा, जेव्हा कर्मधारेय सामासिक, जेव्हा कर्मधारेय सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात. यांनी तेच केलं. एकरूप असतात म्हणजे काय, विद्येलाच धन म्हटलेलं आहे, म्हणजे एकरूप केलेलं आहे दोन्ही सुद्धा. आणि समासाला रूपक कर्मधारेय समास म्हटलं जातं. म्हणजे कर्म हा सामासिक शब्द जो आहे, कर्मधारेय सामासिक शब्द, ती दोन्ही पदे एकरूप झालेली या ठिकाणी त्यांनी दाखवलेले. काव्यामृत म्हणजे काव्य कसं आहे तर अमृतासारखे आहे, म्हणजे अमृत आणि काव्य याच्यामध्ये त्यांनी भेद न करता एकत्रित आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत तत्पुरुष समासातील दुसरा प्रकार. दुसऱ्या प्रकारातील आपल्याला बघायचा आहे द्विगु समास. द्विगु समासाची व्याख्या या ठिकाणी काय दिलेली आहे, ज्या कर्मधारेय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते, ज्या कर्मधारेय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो, त्याला द्विगु समास असे म्हणतात. या समासास संख्या पूर्वपद कर्मधारेय समास असे सुद्धा म्हटलं जातं. खूप सोपी व्याख्या आहे आणि तुम्हाला लगेच कळेल, वाचता क्षणी तुमच्या लक्षात येईल. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की संख्या विशेषण असते, ते पहिले पद जे असतं ते संख्या विशेषणासारखं वापरलं जातं. सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो. सामासिक शब्द जो दिलेला असतो त्याच्यातून एक समूह आपल्याला सुचवला जातो. उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. काय म्हटलंय त्यांनी की नवरात्र, 9 रात्रींचा समूह. पंचवटी, 5 वडांचा समूह. चतुर्मास म्हणजे 4 मासांचा समूह. तर ह्या ठिकाणी ही जी विशेषणे वापरलेली आहे, 9 रात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. कर्मधारेय समासातलं हे जे उदाहरण काय म्हणते, संख्या विशेषण म्हणून त्यांचा उपयोग केला जातो. तर त्यांनी संख्या विशेषण 9 रात्रींचा समूह, 9 रात्र, 9 रात्रींचा समूह असा पूर्ण शब्द न म्हणता त्यांनी 9 रात्र असा शब्द त्याला उपयोजला आहे. तर 9 रात्र हा शब्द नेहमी असाच लिहावा लागतो. त्रैलोक्य, 3 लोकांचा समूह. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. चौघडी, 4 घड्यांचा समूह. या पद्धतीची उदाहरणं आपल्याला द्विगु या समासामध्ये अभ्यासता येतात. त्यानंतर काय आहे
त्यानंतर या ठिकाणी त्यांनी दिलंय मध्यम पदलोपी समास. त्याच्या हा जो शब्द आहे मध्यम पदलोपी समास, या शब्दातूनच आपल्याला बराच अर्थ या ठिकाणी निर्देशित होतो. काय काय म्हटलंय त्यांनी ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवणारी मधली काही पदे लोप करावी लागतात. काय म्हणते, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध जोडताना मधली काही पदे लोप करावी लागतात, त्या समासाला मध्यम पदलोपी समास असे म्हणतात. मध्यम पदलोपी हा जो शब्द आहे या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. साखर भात, साखर घालून केलेला भात म्हणजे काय, साखर भात. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे म्हणजे कांदे पोहे. घोडेस्वार म्हणजे घोड्यावर असलेला स्वार. बालमित्र, बालपणापासूनचा मित्र. चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा. लंगोटी मित्र, लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र. ही उदाहरणे आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतील. मध्यम पदलोपी समासामध्ये ही उदाहरणे आपण या ठिकाणी अभ्यासली. त्यानंतर खाली काय दिलेलं आहे, मध्यम पदलोपी समास ही झाली तत्पुरुष समासाची उदाहरणे. आपण तत्पुरुष समासामध्ये कुठले कुठले त्याचे प्रकार आहेत तत्पुरुष समासाची ते आपण अभ्यासले. कुठलं पहिला जो प्रकार आहे तो प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास, त्यानंतर नन तत्पुरुष समास, त्यानंतर कर्मधारय तत्पुरुष समास आणि कर्मधारय तत्पुरुष समासाचे आपण 7 प्रकार पाहिले. त्यानंतर द्विगु तत्पुरुष समास. द्विगु तत्पुरुष समासामध्ये आपण मगाशी बघितलं काय कुठली उदाहरणं घेतली जातात. त्यानंतर त्याचा शेवटचा प्रकार म्हणजे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. यामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध जोडत असताना पहिल्या पदाचा काय केला जातो, लोप केला जातो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं लेक्चर संपलेलं आहे.